नमस्कार मंडळी, आज आहे दुसरा दिवस। आज आपण हॉटेलपासून निघतोय। आता चालू कोरल आयलंड आणि परत बीच रिसॉर्ट वगैरे फिरणार आहे। ही आमची टॅक्सी। तर तयारी झाली, फुल घाईघाईत गडबडीत आवरले। काल रात्री उशीर झालता, आता आवरून गाडीत बसून लगेच निघायला तयार। आपण आलो आता इकडून स्पीड बोट आहे वाटतं। स्पीड बोट मधनं जायचं, फुल गर्दी, रश एकदम। पोचले आता आपण। हे आमचा गाईड आहे, ही पटाया सिटी। चला आता झालंय आपलं, काहीतरी तिकीट दिले आम्हाला। ओके ओके, हे आम्हाला बोलवतंय। दनादन दनादन कुठं पळायचे काय कळत नाही, पण तयारी चालू आहे। ही कोरल आयलंड आहे पटाया सिटी मध्ये। हे ब्रिज आहे, ब्रिजवरून तिकडे गेल्यानंतर पुढं बोट आहेत, त्या बोटीतनं जायचं मग समुद्रात। स्पीड बोट चेंज केल्यानंतर परत आज जाऊन दूसरी गाड़ी। दो हिंदी हिंदी। आप लोगों में किसी को बीपी, ब्लड प्रेशर, शुगर है? आता मी करतो पॅराशूट राईड। हे पॅराशूट राईड यांच्या पॅकेजमध्ये होतं। आम्ही पॅकेज घेतलं होतं 2500 बात। 2500 बात म्हणजे आपल्या इकडूनचे काहीतरी 7500 रुपये होतं। त्याच्यात तुम्हाला पॅराशूट राईड, बनाना राईड, पर स्पीड बोट आणि स्कूबा डायव्हिंग आणि बाकी भरपूर काय। हो, तुम्ही कोरल आयलंड जात आहे आणि तिकडे तुम्ही ॲक्टिव्हिटीज नाही केली तर काय फायदा। म्हणून आम्ही करून घेतलं, खूप मजा आली, फुल एन्जॉय केला। पॅराशूट राईड झाल्यानंतर आपण आता चाललोय स्कूबा डायव्हिंगला। ही आमची बोट आहे, या बोटमध्येच घेणार, ते आपल्याला इकडून घेऊन जाणार आहे तिकडं। चला बघूया। स्कूबा डायव्हिंग हे मी पहिल्यांदाच केलं, अनुभव एक नंबर होता। पण गेलाय तर नक्की करा। आणि हो, आपल्याला तर कॅमेरा तिकडं अलाउड नाही आहे। त्यांचेच कॅमेरामॅन होते, त्यांनी आमचे 2-4 व्हिडिओ काढले, 4-5 फोटो। आतमध्ये एवढं छान होतं ना की विचार। ते माशांना द्यायचं, मासे आपल्या जवळ येतात, कॅमेऱ्यामध्ये येतात, एक नंबर दिसतं जवळ ना, एवढं भारी दिसतं ना। फर्स्ट टाइम स्कूबा डायव्हिंग केली, एक नंबर। मग स्कूबा डायव्हिंग करून आम्ही निघालो कोरल आयलंडला। आणि ही होती स्पीड बोट, खूप जोरात होती, फास्ट होती, भीती वाटत होती पण मजा पण एवढी येत होती। आता झाले स्कूबा डायव्हिंग केली, मस्त होते। मासे छोटे छोटे, त्यांना आपण खायला पण दिलं। व्हिडिओ तो पण टाकणारच मी। मार्केट, एक साइड मार्केट आहे आणि एक साइड बीच। ही आमची टीम। आज क्लिनिंग डे, त्यामुळं काम चालले, नाही तर इकडे एकदम सपाट असतं। आता हे रेती वर उचलून घेणार आहे आणि बीच एक लेवलला करायचं चाललंय, असं तो सांगत होता। हे एक समुद्र, पाणी एकदम क्लीन आहे, म्हणजे एवढं नाही पण क्लीन आहे, काय हे नाही। एवढा एरिया आहे फक्त जो दिसतोय ट्यूबवाला, त्याच्यात पाहू शकता। कधी थायलंडला येत आहे आणि करबी बीचला येणार आहे तर जीन्स बुटं बिटं काय घालून येऊ नका बरं। आमच्याकडे बॅग होती, एक्स्ट्रा कपडे आणले होते, ते चेंज करून ते घातले, म्हणून टेन्शन नाही, पण बॅगीचं लोड वाढलं। मित्रांनो, तर आता आपले बनाना राईड, जेट स्की राईड हे सगळं झालंय। बनाना राईड घेतलं डीपवालं, त्यांनी आज समुद्रात जाऊन पलटी गेली, पडलो, परत त्याच्यावर बसलो, मग परत बीचपर्यंत आलो। अरे या बोटमधनं उतरून आम्ही चाललोय लंचला। हे खातोय आपण जेवण, लंच फ्रीवाले, एक नंबर आहे। लेग पीस वगैरे सगळं तुम्ही बघितलंच। जेवण तुम्हाला दाखवलं नाही, थोडंच दाखवलं, कारण भूक लागली होती। पहिलं खाऊन घेतलं। चिकन होतं, राईस होता, सॅलेड होतं, चपात्या होत्या, त्यानंतर वाटाण्याची भाजी होती, दुधी भोपळ्याची भाजी होती, रायता होता, कड राईस होतं, दही भात, मस्त जेवण होतं, सगळं केलं। आता झाले इकडं वाजलेत आता 4:00ला आता घरी जाणार, आवरणार बिवरणार। त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहे आज अल्कजार शोला। त्याचं तिकीट काहीतरी 1000 बात आहे, म्हणजे इकडूनची बात म्हणजे इकडूनची। चला गाडी आली, आता आम्ही चाललो परत हॉटेलला।
इकडून 15 मिनिटं का 10 मिनिटं असेल. चला आता जाऊया घरी. आता आम्ही चाललोय अल्काजार शो बघायला. रात्रीचे वाजले तिकडं 7, आपल्या इकडं 3:30. सॉरी, आपल्या इकडं रात्रीचे वाजले तिकडे 7, आपल्या इकडं वाजले 5:30. आता जाऊया अल्काजार शो बघायला. ते पण भारी असतात, काहीतरी ट्रॅडिशनल म्हणतात, ते बघूया. चला, ही आमची गाडी आली. इकडं गाडी एक नंबर, काय बोलायलाच नको, गाड्या भारी वापरतो. चला तर आता शो चालू होत आहे. मी शोच्या आतमध्ये जाताना व्हिडिओ काढले होते पण माझ्याकडनं डिलीट झाले वाटतं. हॉल भरपूर मोठा आहे आणि इकडं तुम्हाला विविध प्रकारचे डान्स वगैरे त्यांचे ट्रेडिशनल दाखवलं. 7-8 शो झाले. ते पण एक नंबर, लाईट वगैरे, आणि खूप मोठा हॉल आहे. बसायला पण लई जागा आहे आणि गर्दी तर खूप होती, खूप. हे सगळे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की मला कॉपीराईट येईल. त्यामुळे तुम्ही नॉर्मल दुसरी गाणी लावून मी व्हिडिओ चालू करतो, तुम्ही बघत राहा. पण शो बघितला अल्काजार शो, त्यातले मेन आज होता डे 2 मध्ये आपण काय काय बघितलं. कोरल आयलँड, पॅराशूट राईड केली, स्कुबा डायव्हिंग नंतर आपण केली बनाना राईड, जेटस्की, परत समुद्रात पोहलो. मग याच्यानंतर आलतो आपण अल्काजार शोला. हे माझ्या मागे दिसत असेल लई लोक आहेत, लेडीज ज्या डान्सर होत्या त्या. आता आपला हा शो संपला इकडं आणि आपला हा ब्लॉग पण संपला. आता भेटूया पुढच्या ब्लॉगला डे 3 ला.